साधारणतः आपल्याला 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वीपासून पाहायला भेटतो. म्हणजे अगदी महर्षी कणाद जे भारतीय तत्वज्ञ आणि ऋषी होते, तर त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक वस्तू जी आहे तर ही परमाणूपासून बनलेली असते. इथं आपण महर्षी कणादांबद्दल खरं तर पाहणार आहोत. हा महर्षी कणादांचा फोटो तुम्ही पाहू शकता. अणु म्हणजे काय? तर अणु म्हणजे पदार्थाचा सर्वात सूक्ष्म असा घटक. सूक्ष्म असा घटक. अदृश्य कण कशामुळे म्हटले? कारण उघड्या डोळ्यांनी तो दिसत नाही. तो आपल्या फक्त नजरेनं दिसू शकत नाही. तो एखाद्या पदार्थाचा सगळ्यात सूक्ष्म असा कण आहे आणि त्याबद्दल असं पूर्वी समजलं जायचं की तो अभेद्य आहे. म्हणजे त्याचं पुन्हा डिव्हिजन होऊ शकत नाही. ठीक आहे, त्याचं पुन्हा डिव्हिजन होऊ शकत नाही. आता खरं तर या अणु किंवा परमाणु या संकल्पनेचा विकास आपल्याला प्राचीन तत्वज्ञानापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत कसा झालेला आहे तर हे लेक्चरच्या माध्यमातून समजून घ्यायचंय. इथं या ठिकाणी प्रामुख्याने आपण भारतीय तत्वज्ञानामध्ये भारतीय जे काही वैदिक परंपरा आहे तर त्यामध्ये अणुबद्दल काय म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच ग्रीकांनी अणुबद्दल काय म्हटलेलं आहे हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायचंय. भारतीय तत्वज्ञांचा आणि ऋषीमुनींचा जर अणुच्या बाबत जर विचार केला तर महर्षी कणादांचं नाव हे खूप जास्त आदरानं घेतलं जातं. मित्रांनो, महर्षी कणादांनी वैकुंठ नावाची संकल्पना तर दिलेलीच आहे, पण त्यासोबतच त्यांनी अणुसाठी परमाणु हा शब्द वापरलेला आहे. त्यांचं म्हणणं काय होतं तर सर्व वस्तू या अत्यंत लहान अशा परमाणूपासून बनलेल्या असतात आणि हा परमाणू पुन्हा कशातही डिवाइड करता येत नाही. म्हणजे तो त्या पदार्थाचं सगळ्यात सूक्ष्म असं घटक आहे. त्याच्यानंतर ग्रीक तत्वज्ञांचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये डेमोक्रिटस हे नाव आपल्याला घ्यावंच लागेल. त्या ठिकाणी इसवी सनाच्या पूर्वी, हे दोघांचाही कार्यकाळ हा इसवी सनाच्या पूर्वीचाच आहे. यांचं देखील म्हणणं तेच आहे, अणु हा अविभाज्य आहे. खरं तर आज आपण अणुचं भेदन केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, अणुचं भेदन करून आपल्याला लक्षात आलेलं आहे की अणुमध्ये केंद्रक असतो, अणुच्या भोवती त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऑर्बिटल्स असतात आणि त्या ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन वगैरे फिरत असतात. हे कशामुळे शक्य झालं तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि मायक्रोस्कोपमुळे. यांनी हे जे काही ऑब्झर्वेशन केलंय तर हे फक्त आणि फक्त डोळ्यांच्या मदतीनं केलंय, कोणत्याही इन्स्ट्रुमेंटच्या मदतीशिवाय. आणि त्यामुळंच त्यांनी जे काही मत व्यक्त केलंय ना तर हे खास आहे मित्रांनो. खरं तर वरतून वस्तू जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण इमॅजिन देखील करू शकत नाही की हे अणु वगैरे काही प्रकार असेल, पण त्यांनी फक्त डोळ्यांच्या मदतीने इतकं सांगितलं की प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ हा अणुपासून बनलेला असतो आणि अणु हा अविभाज्य आहे. अणुमध्ये इव्हन रिकामी जागा असते हे देखील डेमोक्रिटस यांनी सांगितलेलं आहे आणि हे अगदी खरं आहे मित्रांनो. आज जर तुम्ही बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल जर पाहिलं किंवा आज आधुनिक अणुची संरचना जर पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की अणुचा बहुतांश भाग म्हणजे 99% भाग हा पोकळ असतो. अणुचं जे काही मास आहे तर हे खऱ्या अर्थानं फक्त त्या अगदी न्यूक्लियस, जे की त्या ओव्हरऑल अणुच्या आकाराच्या खूप छोटा सूक्ष्म असा भाग आहे तर त्या न्यूक्लियस मध्येच केंद्रित झालेला आहे. म्हणजे एकंदर डेमोक्रिटस यांनी जे सांगितलं की अणुमध्ये रिकामी जागा असते तर हे अगदी खरं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं आता आधुनिक विज्ञानाकडे वळूया. मित्रांनो, आधुनिक विज्ञानाचा जर विचार केला तर काही महत्वाचे नावं आपल्याला अणुसंदर्भात लक्षात घ्यावे लागतील. त्यामध्ये डाल्टन यांनी अणुचं जे मॉडेल सांगितलेलं आहे, खरं तर नंतर लक्षात आलं की हे चुकीचं आहे, पण तरी देखील त्यांनी एक प्रकारे ही जी पूर्ण जी काही उतरंड आहे किंवा एक प्रकारे एकावर एक या पद्धतीनं विकसित होत गेलेली थेरी आहे तर त्याच्यामध्ये जो पाया घातलेला आहे तर तो खऱ्या अर्थानं आधुनिक विज्ञानामध्ये डाल्टन यांनीच घातलेला आहे. डाल्टन नंतर जे नाव येतं तर ते येतं थॉम्सन, नंतर येतं रुदरफोर्ड आणि नंतर येतं बोहर्स. आपल्याला चारही शास्त्रज्ञांचे जे काही अणुचे त्यांचे जे काही सिद्धांत येतं किंवा त्यांनी जे अणुचे मॉडेल सांगितलेले येतं तर त्याबद्दल पाहायचे. त्यासोबतच त्या प्रत्येक मॉडेलमध्ये काय विशेष होतं आणि त्यामध्ये काय उणिवा होत्या, ड्रॉबॅक्स होते हे देखील आपण समजून घ्यायचंय. तर इथं डाल्टनचं ॲटॉमिक मॉडेल जर पाहिलं तर डाल्टननी सरळ सांगितलं की अणु हा त्या ठिकाणी एक गोळा असतो, भरीव असा गोळा असतो. सॉलिड स्पिअर मॉडेल और बॉलिंग बॉल मॉडेल या नावानं देखील त्याला ओळखलं जातं. म्हणजे एकंदर डेमोक्रिटिस यांनी खरं तर डाल्टन पेक्षा थोडंसं नेक्स्ट लेवलला जाऊन सांगितलं होतं. डेमोक्रिटिस यांनी काय सांगितलं, अणुमध्ये रिकामी जागा असते, पण इथं डाल्टन भाऊ काय म्हणतायत की ते म्हणतायत की अणु हा त्या ठिकाणी असा भरीव गोळा आहे, स्पिअर आहे, तो सॉलिड स्पिअर आहे, जे की पूर्णतः चुकीचं आहे. या ठिकाणी सर्व पदार्थ अणूंचे बनलेले असतात. अगदी बरोबर आहे, ते तर कणादांनी सांगितलेलं आहे.
ते तर डेमोक्रेटिक्स यांनी सांगितलेलं आहे. अणु अविभाज्य आहे हे देखील ऑलरेडी माहिती होतं. एका घटकाचे सर्व अणु हे सारखेच असतात, ही थोडीशी महत्वाची माहिती सांगितलेली आहे. एका घटकाचे सर्व अणु सारखेच असतात म्हणजेच काय, उदाहरणार्थ आपण एखादा एलिमेंट घेतला, गोल्ड घेतलं, तर गोल्डचे सगळे अणु हे सारखेच आहेत. सिल्वर घेतलं, सिल्वरचे सगळे अणु सारखेच आहेत. म्हणजे एकंदर पदार्थ जर बदलला तर त्यांच्या अणुची रचना ही बदलते. ही एक महत्वाची गोष्ट डाल्टन यांनी सांगितलेली आहे. रासायनिक अभिक्रियेमध्ये अणु सहभागी होतात आणि त्यांच्यामध्ये फेरफार होतात, ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे, तर एकंदर असं हे डाल्टनचा अणुसिद्धांत जो की 1803 साली त्यांनी दिलेला आहे. कधी दिलेला आहे बरं? 1803 ला. याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का? त्रुटी भरपूर आहेत, ड्रॉबॅक्स भरपूर आहेत, लिमिटेशन भरपूर आहेत. त्यामध्ये पहिलंच लिमिटेशन आहे, त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं त्याचे सब ऑटोमिक पार्टिकल जे आहेत तर त्यांचं व्यवस्थित स्पष्टीकरण देता आलेलं नाहीये. सगळ्यात महत्वाचं त्यांनी अणुला भरीव समजलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया थोड्याशा पुढच्या टप्प्यावर आणि तो म्हणजे थॉम्सनचा टप्पा. थॉम्सन, जे थॉम्सन, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला असं विचारतो तेव्हा आपलं उत्तर असतं जे थॉम्सन. थॉम्सन यांचं जे काही अणुचं प्रारूप होतं ना मित्रांनो, तर ते देखील थोडंसं हटके होतं. आपल्या जे काही डाल्टन यांनी सांगितलेलं होतं की अणु भरीव असतो, तर त्याच्यापेक्षा थोडंसं यांनी पुढच्या टप्प्याचा विचार केलेला आहे. त्यांचं जे काही मॉडेल आहे ना, तर त्याला वॉटरमेलॉन मॉडेल किंवा प्लम पुडिंग मॉडेल देखील म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, तर मित्रांनो त्यांनी अणुला एखाद्या कलिंगडाची उपमा दिलेली आहे. आणि या कलिंगडामध्ये जो काही लाल भाग असतो ना, तर त्यांचं म्हणणं आहे की तो लाल भाग म्हणजे एखाद्या धन प्रारूप, ते सगळीकडे असा विखुरलेला आहे. आणि त्या धनभारामध्ये ज्या काही बिया असतात ना त्या कलिंगडामध्ये, तर त्या बिया म्हणजे काय, तर बिया म्हणजे इलेक्ट्रॉन जे ऋणभारित असतात. म्हणजे एकंदर त्यांच्या मते अणुमध्ये हा सगळीकडे असा धनभार पसरलेला आहे. आणि त्या धनभारामध्ये त्या पद्धतीनं ऋणभारित इलेक्ट्रॉन विखुरलेले येतं. ही त्यांचं त्या ठिकाणी अणुचं मॉडेल होतं. कॅथोड रे ट्यूबचा प्रयोग करत असताना त्यांना इलेक्ट्रॉनचा शोध लागलेला आहे. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला हे जेव्हा आपण प्रश्न विचारला जातो, वारंवार विचारलेला आहे, तर आपलं उत्तर जे थॉम्सन असायला पाहिजे. कोणत्या प्रयोगाच्या माध्यमातून हा शोध लागलेला आहे, तर कॅथोड रे ट्यूबच्या माध्यमातून हा शोध लागलेला आहे. ठीक आहे, असं येतं. कारण रुदरफोर्डच्या बाबतही गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट हे येणार आहे बघा. त्यामुळं हे प्रयोग जे काही आहेत तर हे कुणाचे होते ही माहिती असणं अपेक्षित आहे. काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर अणु हे धनभारित असतात, धनभारित पदार्थाचे गोळे असतात आणि त्याच्यामध्ये नकारात्मक भार असणारे, ऋण भार असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत तर सगळीकडे विखुरलेले येतं. जसं एखाद्या कलिंगडामध्ये कलिंगड कापल्यानंतर तुम्हाला त्या बिया अशा दिसतात ना, तर त्या बिया म्हणजे यांच्या मते ते इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, आता ह्याच्यात उणीव आहे का? खूप सारी उणीव आहे, त्रुटी आहेत, ड्रॉबॅक्स आहेत, लिमिटेशन आहेत. काय आहेत बरं, तर अणुमधील जे धनभार आहे तर याचं स्थानच स्पष्ट नव्हतं. म्हणजे जसं एखादं वॉटरमेलन कापल्यानंतर तुम्हाला सगळीकडं तो लाल गर दिसतो ना, तर तसं यांचं म्हणणं आहे की सगळीकडं तो धनभारित असा प्रकार त्या ठिकाणी पसरलेला आहे. आणि त्यामुळं इथं अणुची स्थिरता त्यांनी स्पष्ट केलेली नाहीये. म्हणजे ऋणभार, कारण अणु हा जर पाहिलं तर चार्ज त्याच्यावरचा न्यूट्रल असतो, अणुवर कोणताही चार्ज नसतो. मग आता अशा वेळेस की ऋणभारित इलेक्ट्रॉन आणि सगळीकडे पसरलेला हा धनभार हे बॅलन्स कसे व्हायला, याबद्दल कोणतंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाहीये. आता ह्याच्यानंतर जे आपल्याला प्रारूप पाहायचंय तर ते म्हणजे रुदरफोर्ड यांचं. याच रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे. कशाचा? प्रोटॉनचा. मित्रांनो त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला तर एकदम युनिक असा एक्सपेरिमेंट होता. ठीक आहे, हटके असा एक्सपेरिमेंट आहे तो, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. तुम्ही म्हणाल कुठे आहे गोल्ड फॉईल? हे जे काही तुम्हाला या ठिकाणी दिसायले ना, तर हे सोन्याचा पातळ असा पत्र आहे. सोन्याचा पातळ पत्र का घेतला? त्याचं कारण सोन्या इतका पातळ पत्र दुसऱ्या कशाचाच बनवू शकत नाही. एखाद्या धातूचा पातळ पत्रा बनण्याचा जो काही गुणधर्म असतो तर त्याला मॅलिएबिलिटी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? मॅलिएबिलिटी. आणि सोन्याची मॅलिएबिलिटी ही खूप जास्त आहे मित्रांनो. आणि त्यामुळं अगदी एक एक अणू थिकनेस राहील इतका पातळ पत्रा सोन्याचा बनवू शकतो. आणि त्यांनी तो बनवला. आता त्यांना बघायचं होतं की या सोन्याच्या पत्र्याची जाडी इतकी कमी आहे की त्या ह्याच्यामध्ये त्या थिकनेस मध्ये फक्त सोन्याचा एक एक अणू या पद्धतीनं अरेंज होईल. ठीक आहे, म्हणजे
हे सोन्याचे अणू जे काही आहेत तर हे या पद्धतीनं ह्या पत्र्यामध्ये आहेत, एकावर एक नाहीयेत, फक्त एकमेकांना लागून आहेत. मग आता त्यांनी काय केलं तर त्यांनी एक रेडिएशनचा सोर्स घेतला, ज्या सोर्स मधून अल्फा पार्टिकल बाहेर पडतात. अल्फा पार्टिकल बाहेर पडतात. अल्फा म्हणजेच काय? अल्फा म्हणजे काही नाही, हेलियमचा आयटम. त्याच्यामध्ये 2 प्रोटॉन असतात, 2 न्यूट्रॉन असतात. म्हणजे एकंदर या ठिकाणी 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असे हे पार्टिकल जे काही आहेत तर हे इथून बाहेर पडतायत. त्यांनी काय केलं तर त्यांनी या सोन्याच्या पत्र्यावर हे अल्फा पार्टिकल पडतील याची काळजी घेतली. त्यासोबत आणखी एक काळजी घेतली ते म्हणजे सगळीकडून काय बरं, सगळीकडून अशा पद्धतीनं फ्लोरोसंट स्क्रीन लावली, असा एक पडदा लावला, ज्याचा परिणाम असा झाला की हे जे काही अल्फा पार्टिकल पडतायत त्याच्यावर ह्या फ्लोरोसन्स मुळे आयडेंटिफाय होईल की इथं अल्फा पार्टिकल पडतायत. मग आता सगळा सेटअप तर तयार झालेला आहे. हा जो काही पडदा आहे, पडदा बनण्यापेक्षा ती सोन्याची फॉईल आहे, इतकी पातळ आहे की त्याची जी जाडी आहे तर ती फक्त एका अणू इतकी आहे. आता अशा वेळी जेव्हा हे अल्फा पार्टिकल तिकडे चायला लागले, त्यांचं म्हणणं होतं की साहजिकच अणूवर ते आदळतील आणि ते अल्फा पार्टिकल परत येतील. पण झालं उलटच. त्यांच्या असं लक्षात आलं की जवळजवळ 99% अल्फा पार्टिकल सरळ गेले. तुम्ही बघा इथं जवळजवळ बहुतांश जे काही अल्फा पार्टिकल आहेत ते इथं आदळलेले दिसत आहेत की जे या सोन्याच्या फॉईल मधून गेले. काही जे आहेत काही फक्त त्यांनी दिशा बदललेली आहे आणि अगदी रेअरली काही अल्फा पार्टिकल जशाला जसे परत आलेले आहेत रिफ्लेक्ट होऊन. आता मित्रांनो, याच्यावरून काय निष्कर्ष काढू शकतो आपण? त्याच्यावरून असा निष्कर्ष काढू शकतो की हे अणू जे काही आहेत हे भरीव नाहीयेत. हे जर भरीव असते तर त्या भरीव अणूंनी या अल्फा पार्टिकलला पलीकडे जाऊच दिलं नसतं. हे भरीव असते तर बहुतांश अल्फा पार्टिकल रिटर्न आले असते, रिफ्लेक्ट होऊन आले असते. पण इथं मात्र तसं नाही झालं. हे अल्फा पार्टिकल जशाला तसे पुढे गेले. जणू काही इथं हे अणू जे काही आहेत तर हे नाहीतच, पण अणू तर आहेत. मग याचा अर्थ काय? तर अणू पोकळ आहेत. अणू पोकळ आहेत. मग पूर्ण पोकळ आहेत का? तसंही नाही म्हणता येत. त्याचं कारण काही अल्फा पार्टिकलनी त्या ठिकाणी दिशा बदलली. याचा अर्थ त्या अणूवर तो अल्फा पार्टिकल आदळला आणि त्यानं दिशा बदलली. याचा अर्थ अणूमध्ये काहीतरी भरीव भाग आहे. आणि मग काही अल्फा पार्टिकल जसे गेले तसेच परत आले. याचा अर्थ तो भरीव भाग जो आहे तर त्यावर तो अल्फा पार्टिकल डायरेक्टली जाऊन आदळला आणि तो भरीव भाग हा केंद्रक आहे हे त्यांनी सांगितलं. भरीव भाग काय बरं? केंद्रक. ओव्हरऑल अणूच्या आकाराच्या जर केंद्रकाचा आकार जर पाहिला तर तो तुलनेनं फार लहान आहे हे देखील लक्षात आलं. बघा, अणू जर आपण एवढा जर समजला तर केंद्रक म्हणजे त्यातला फक्त एक डॉट. आणि म्हणून तर बहुतांश अल्फा पार्टिकल जे बाजूने गेले ना तर ते तसेच निघून गेले. रेअरली एखादा अल्फा पार्टिकल या केंद्रकावर आदळला ना तोच फक्त एकतर त्यानं दिशा बदलली किंवा तो रिफ्लेक्ट झाला, परत आला. म्हणजे एकंदर त्यांचं निरीक्षण होतं बहुतांश किरण सरळ गेले, काही मोठ्या कोणामध्ये वळले तर काही म्हणण्यापेक्षा खूप कमी परत आले. निष्कर्ष काय? अत्यंत महत्वाचा निष्कर्ष. त्यांनी असं म्हटलं की अणूच्या मध्यभागी अगदी अणूच्या मानानं अगदी छोट्या आकाराचा धन भार असणारा भाग आहे आणि त्याला काय म्हटलं जातं? न्यूक्लियस. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं केंद्रक. आणि त्याच्यावर भार कोणता आहे? धनभार आहे. इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते न्यूक्लियसच्या भोवती फिरतात हे देखील त्यांनी सांगितलं. अणूचा बहुतांश भाग रिकामा आहे. अत्यंत महत्वाचा निष्कर्ष. अणूचा बहुतांश भाग काय? रिकामा आहे आणि त्या केंद्रकाच्या भोवती काय फिरतात? इलेक्ट्रॉन फिरतात हे देखील सांगितलं. मग आता गंमत कशी आहे बघा, हे इलेक्ट्रॉन जर फिरत असतील तर साहजिकच ते काही प्रमाणात ऊर्जा लूज करणार, बरोबर आहे, फिरण्यामधून. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे ऋणभारित इलेक्ट्रॉन जे आहेत हळूहळू ऊर्जा जशी इमिट करतील तसतसं ते केंद्रकाकडे खेचल्या जायला पाहिजे ना, पण तसं तर होताना दिसत नाही. अणूचं प्रारूप हे स्थिर आहे. मग ते स्थिर का आहे याचं कारण मात्र त्यांना सांगता आलेलं नाहीये. जे याच्या नंतरचे जे काही बोहर नावाचे शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे. नील्स बोहर 1913 ला नील्स बोहर यांनी अणूचं प्रॉपर असं प्रारूप सांगितलेलं आहे.
केंद्रकाबद्दल, न्यूक्लियस बद्दल प्रॉपर माहिती तर या ठिकाणी रुदरफोर्ड यांनी दिलेली होती. पण बाजूची जी काही इलेक्ट्रॉन आहेत जे कशामध्ये नेमके फिरतायत आणि कशा पद्धतीनं फिरतायत हे मात्र आता या ठिकाणी बोहर यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी हायड्रोजनच्या रेषीय वर्णपटाचे विश्लेषण केलेलं आहे. आता त्यांचे निष्कर्ष काय आहेत बघा. त्यांचे निष्कर्ष असा आहेत की इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतात. सगळ्यात पहिली ऑर्बिट आहे के, नंतरची दुसरी ऑर्बिट आहे एल, तिसरी ऑर्बिट आहे एम आणि चौथी आहे एन. के ऑर्बिटमध्ये फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर त्यांच्या ऊर्जा स्तर हा सगळ्यात कमी असतो. एल मधल्याचा थोडासा जास्त असतो, एम मधल्याचा त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि एन मध्ये फिरणारे जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर त्यांची ऊर्जा पातळी जी आहे तर ती सगळ्यात जास्त असते. आता साहजिकच के मधला इलेक्ट्रॉन एल मध्ये जाऊ शकतो का? जाऊ शकतो, जर त्यानं ऊर्जा ऍब्झॉर्ब केली तर. म्हणजे एकंदर ऊर्जा ऍब्झॉर्ब करा, तुमचं वरच्या ऑर्बिटमध्ये प्रमोशन होणार. पण ऊर्जा जर लूज केली, एनर्जी जर लूज केली तर मग मात्र तुम्ही वरच्या ऑर्बिट मधून खालच्या ऑर्बिटमध्ये जाणार. म्हणजे एन ऑर्बिट मधल्या एखाद्या इलेक्ट्रॉननं एनर्जी लूज केली तर तो एम मध्ये शिफ्ट होणार. अत्यंत महत्वाचं ऑब्झर्वेशन आहे. ऊर्जा शोषल्यानंतर इलेक्ट्रॉन वरच्या स्तरावर जात असतो आणि ऊर्जा गमावल्यानंतर तो खालच्या ऑर्बिटमध्ये येतो. ऊर्जा उत्सर्जनाने तो खाली येत असतो. आता ह्याला लिमिटेशन आहेत का? येस, लिमिटेशन आहेत. विज्ञानाची हीच गंमत आहे मित्रांनो. विज्ञान कुणी एकानंच त्या ठिकाणी डेव्हलप केलेलं नाहीये. बघा, इथं जर बघितलं तर महर्षी कणाद किंवा डेमोक्रॅटिस पासून चालू झालेली ही परंपरा आजही चालूच आहे. म्हणजे एकंदर बोहर यांनी जे सांगितलं तर हे काही अणूचं फायनल असं प्रारूप नाहीये. विज्ञानामध्ये अंतिम असं काही नसतं. आणि म्हणून या ठिकाणी विज्ञानाची ही खासियत म्हणावी लागेल. विज्ञान चूक जी काही आहे तर ती चूक कन्सिडर करतं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करतं. कदाचित काही वर्षांनी लक्षात येईल की या ठिकाणी हे असं नसतं, तेव्हा विज्ञान मोठ्या मनानं ते स्वीकारतं देखील. म्हणजे एकंदर स्वतःमधल्या उणिवा त्रुटी दूर करून जे योग्य आहे, जे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे ते सगळं जे स्वीकारतं तर ते म्हणजे विज्ञान. आणि म्हणून या ठिकाणी आपण विज्ञानाचं जे काही पालन आहे, विज्ञानानुसार वागणं जे आहे तर हे फार महत्वाचं आहे. अगदी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील हीच गोष्ट तर आपण पालन करणं अपेक्षित आहे. एखाद्या आपल्या चुकीच्या मताला घट्ट धरून बसणं ह्याच्यामध्ये शहाणपणा नाहीये. म्हणजे एकंदर थॉम्सन यांनी जे सांगितलं तर ते फायनल मांडलेलं नाहीये विज्ञानानं. रुदरफोर्ड यांनी जे सांगितलं साहजिकच ते थॉम्सन यांच्यापेक्षा अधिक योग्य होतं. त्यामुळे रुदरफोर्डचं प्रारूप स्वीकारलं काही काळ. रुदरफोर्ड यांच्यापेक्षा बोहर यांचं प्रारूप चांगलं होतं म्हणून बोहरांचं प्रारूप त्या ठिकाणी स्वीकारलं. याच्यापेक्षा उत्तम असं अणूचं प्रारूप जर कोणी सांगितलं तर साहजिकच विज्ञान त्याचा देखील स्वीकार करतं. ठीक आहे, तर इथं या ठिकाणी उणीव काय आहे? उणीव एकच आहे मित्रांनो, हे जे छोटे अणू आहेत जसं की हायड्रोजन वगैरे त्यांच्याबाबत हे प्रारूप अगदी योग्य आहे. पण जे हाय ऍटॉमिक नंबरचे अणू आहेत तर त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. हे प्रारूप इथं फॉलो होत नाही. जटिल अणूंसाठी इलेक्ट्रॉनच्या लाट स्वरूप व अनिश्चिततेची कल्पना गृहीत धरली नाही. ही अनिश्चिततेची कल्पना, अनिश्चितता जी काही आहे, अनसर्टेनिटी, तर याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये आता पाहायचंय. तत्पूर्वी आतापर्यंत आपण जे काही शिकलं तर हे टेबलच्या माध्यमातून तुम्ही इथं अनुभवू शकता.